बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। भाजप नेते अमित मालवीय यांनी सोशल मीडियावर राहुल गांधींचे 2 पोस्टर्स शेअर केलेत। पहिल्यामध्ये राहुल आणि पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल आसिफ मुनीर यांचे चेहरे एकत्र आहेत। यासोबतच दोघांची विचारधारा एकच असल्याचं म्हटलं आहे। मंगळवारी मालवीय यांनी या पोस्टसह लिहिलं, राहुल यांनी ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल पंतप्रधानांचे अभिनंदनही केलं नाही। ते वारंवार विचारतात की आपण किती विमानं गमावली, पण राहुल यांनी कधीही विचारलं नाही की या युद्धात भारतीय सैन्यांनी किती पाकिस्तानी विमानं पाडली किंवा किती विमानतळ उद्ध्वस्त झाले। यासोबतच मालवीय यांनी राहुल यांना आजच्या काळातील मीर जाफर असे संबोधणारे आणखी एक पोस्टर रिलीज केले। खरं तर मुघल सेनापती मीर जाफर हा इंग्रजांचा मित्र होता। या पोस्टमध्ये राहुल पाकिस्तान सीमेवर पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या पाठीवर बसले आहेत। ते भारतीय सीमेकडे पाहत आहेत आणि विचारत आहेत की आपण किती विमानं गमावली। खाली शहबाज म्हणतात, मोठ्याने विचारा। राहुल सतत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना त्रास देत आहेत। ऑपरेशन सिंदूरपूर्वी पाकिस्तानला माहिती दिल्याचा आरोप त्यांच्यावर केला जातोय, ज्यामुळे हवाई दलाचे नुकसान झालं। यासोबतच परराष्ट्र मंत्र्यांचा एक व्हिडिओही शेअर केला जातोय। काँग्रेस नेते पवन खेडा यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेतली। यामध्ये त्यांनी भाजपला सिंदूर विक्रेता म्हटलं। ते म्हणाले की ट्रम्प सतत दावा करत होते की त्यांनी युद्ध थांबवलं, भारतासोबतचा व्यापार थांबवण्याची धमकी दिली। याचा अर्थ सिंदूरचा व्यवहार चालू राहिला आणि पंतप्रधान गप्प राहिले। यासोबतच खेडा यांनी राहुल गांधींचे प्रश्न परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना पुन्हा सांगितले। ते म्हणाले, परराष्ट्र मंत्र्यांनी हे मान्य केलं आहे की त्यांनी हवाई हल्ल्यापूर्वी पाकिस्तानला माहिती दिली होती। आता सरकारने सांगावे की यामुळे आपण किती विमानं गमावली। ही चूक नव्हती, तो एक गुन्हा होता, पाप होतं। देशाला सत्य जाणून घेण्याचा अधिकार आहे। इथं परराष्ट्र मंत्रालयाने राहुल यांच्या आरोपांना उत्तर देत म्हटलं आहे की परराष्ट्र मंत्र्यांनी सांगितलं होतं की कारवाईच्या सुरुवातीलाच पाकिस्तानला इशारा देण्यात आला होता। आता ते अशा प्रकारे सादर केलं जात आहे जणू काही त्यांना ऑपरेशनपूर्वी माहिती देण्यात आली होती। वस्तुस्थिती चुकीच्या पद्धतीनं मांडली जाते, आम्ही याला विरोध करतो। राज्यात कोरोनाच्या संसर्गात सध्या स्थिरता असली तरी मुंबई आणि पुण्यातून समोर आलेल्या नव्या रुग्णांनी आरोग्य यंत्रणेला सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे। सध्या मुंबई महापालिकेच्या हद्दीत 56 कोरोना बाधित रुग्ण आढळले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे। तर पुण्यात नव्याने एका वृद्धाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे। यामुळे राज्यात एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 57 वर पोहोचली आहे। यंदाच्या वर्षातील पुण्यातील हा पहिलाच रुग्ण असल्याने आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली आहे। पुण्यात 87 वर्षीय एका वृद्ध माणसाला कोरोनाची लागण झाली असून तो सध्या शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे। यंदाच्या वर्षात पुण्यात आढळलेला हा पहिलाच कोरोना रुग्ण असल्याने स्थानिक आरोग्य प्रशासन सतर्क झाले आहे। कोरोना रुग्णांची संख्या जरी कमी असली तरी पुण्यात पुन्हा एकदा संसर्गाचा शिरकाव झाल्याची चिंता व्यक्त केली जात आहे। यंदाच्या वर्षात आतापर्यंत राज्यात एकूण 87 कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत। त्यापैकी 31 रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून उर्वरित 56 रुग्ण घरीच आयसोलेशनमध्ये आहेत। महाराष्ट्रात सध्या 57 रुग्ण सक्रिय असून यापैकी केवळ 1 रुग्ण पुण्यात असून उर्वरित सर्व रुग्ण राजधानी मुंबईत आहेत। मे महिन्यापासून रुग्णसंख्येत किंचित वाढ झाली असली तरी ती एका भागापुरती मर्यादित न राहता शहरभर विखुरलेली असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे। आरोग्य विभागाने सोमवारी एकूण 46 कोरोना चाचण्या केल्या। त्यामध्ये 15 RT-PCR, 31 रॅपिड अँटीजन चाचण्या समाविष्ट होत्या। 2024 मध्ये एकूण 4,84,352 चाचण्या करण्यात आल्या होत्या, ज्यामध्ये 5,528 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले होते। त्यापैकी 35 रुग्णांचा मृत्यू झाला होता। सकारात्मक बाब म्हणजे 2025 मध्ये आतापर्यंत कोरोनामुळे राज्यात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही। ही बाब राज्यासाठी दिलासादायक मानली जात आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी मंगळवारी सकाळी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली। महायुती सरकारच्या स्थापनेवेळी राष्ट्रवादीने ऐनवेळी त्यांचं मंत्रिपद कापलं होतं। त्यामुळे भुजबळ प्रचंड नाराज झाले होते, पण आता त्यांना मंत्रिमंडळात घेऊन पक्षाने त्यांची नाराजी दूर केली आहे।
पण मुळात राष्ट्रवादीने भुजबळांना मंत्रिपद देऊन धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यामुळे दूर गेलेला ओबीसी समाज पुन्हा आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केल्याचा दावा केला जातोय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारचा 5 डिसेंबर 2024 रोजी शपथविधी झाला. त्यावेळी छगन भुजबळ यांना सहजपणे मंत्रिमंडळात स्थान मिळेल असा दावा केला जात होता. पण ऐनवेळी राष्ट्रवादीने त्यांचा पत्ता कापला. यामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. भुजबळ हे राज्यातील बडे ओबीसी नेते आहेत. ओबीसी समुदायात त्यांचा एक्का चालतो. पण राष्ट्रवादीने त्यांनाच मंत्रिमंडळाबाहेर ठेवल्यामुळे भुजबळ प्रचंड नाराज झाले. त्यांनी आपली नाराजी वेळोवेळी बोलून दाखवली. या प्रकरणी त्यांनी थेट अजित पवारांवर निशाणाही साधला. एवढंच नाही तर त्यांनी शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळीक साधत वेगळी वाट निवडण्याचे संकेतही दिले. छगन भुजबळांनी आपल्यावर लोकसभा निवडणुकीवेळीही अन्याय झाल्याचा आरोप करून अजित पवारांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. पण त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे हे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात अडचणीत सापडले. या प्रकरणात त्यांचे मंत्रिपदही गेले. त्यामुळे ओबीसी समुदायाचा एक मोठा नेता मंत्रिमंडळातून बाहेर पडला. तेव्हाच मुंडे यांच्या जागी भुजबळांना संधी दिली जाईल असा दावा राजकीय वर्तुळात केला जात होता. त्यानुसार छगन भुजबळांनी आज कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. आता त्यांना धनंजय मुंडे यांचेच अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालय मिळण्याची शक्यता आहे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर छगन भुजबळ यांची महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. छगन भुजबळांच्या शपथविधीवर बोलताना मनोज जरांगे यांनी अजित पवारांवर निशाणा साधला होता. अजित पवार हे जातीयवादी लोक पोसायचं काम करत असल्याची टीका जरांगेंनी केली होती. त्या टीकेला छगन भुजबळ यांनी उत्तर देत मनोज जरांगेवर जोरदार हल्ला चढवला. जरांगेमुळेच मराठा समाजाला त्रास झाल्याचे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. मराठा आरक्षणावरून छगन भुजबळ आणि मनोज जरांगे यांच्यात यापूर्वी सातत्याने वाद झाल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यातच आता छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला आणि मनोज जरांगे यांनी अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. आता छगन भुजबळ यांनीही मनोज जरांगेवर जोरदार टीका केली आहे. त्यामुळे मनोज जरांगे आणि छगन भुजबळ पुन्हा आमने सामने आले आहेत. अजित पवार हे जातीयवादी लोक पोसायचे काम करत असल्याची टीका मनोज जरांगे यांनी केली होती. त्यावर प्रतिक्रिया देताना ह्या जरांगेनेच एवढ्या मोठ्या चुका आणि खेळ्या केल्या आहेत. मनोज जरांगे यानेच सगळ्यात जास्त मराठा समाजाचे नुकसान केले आहे असा हल्लाबोल छगन भुजबळ यांनी केला. खरं तर मराठा समाज हा सगळ्यात मोठा बांधव म्हणून महाराष्ट्रात राहतो. पण ह्या जरांगेच्या कर्तृत्वामुळेच निश्चितपणे मराठा समाजालाच त्रास झाला. त्यांच्यामुळेच गावागावात वाद लागले आहेत असेही छगन भुजबळ म्हणाले. भुजबळ यांचे मंत्रिपद हे काय आता ठरेल काय? भुजबळ पहिले देखील मंत्री होते. आता झाले तर आम्हाला काही फरक पडत नाही असे मनोज जरांगे म्हणाले होते. इतके जातीयवादी लोक पोसायचे आणि राज्यात जातीय तणाव निर्माण करायचा हे अजित पवारांना कसे कळत नाही? अजित पवार मोठी चूक करत आहेत. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीपुरते पद दिले असेल असा टोलाही जरांगेंनी लगावला होता. दरम्यान मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर छगन भुजबळ म्हणाले की शेवट चांगला असेल तर सगळं चांगलं असे इंग्रजीत एक म्हण आहे. 1991 पासून मी विविध खाती सांभाळली आहेत. विविध विभागांचा कारभार मी पाहिलेला आहे. गृहमंत्रीपदापासून विविध जबाबदाऱ्या मी सांभाळल्या आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जे खातं देतील त्या खात्यांचा मंत्री म्हणून काम करणार आहे. मी असे कोणतेही खातं मागितलेलं नाही. मी सर्व खाते सांभाळले आहेत. आता ज्या खात्याची जबाबदारी दिली जाईल ती स्वीकारू. विख्यात खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकरांच्या निधनामुळे महाराष्ट्रासह अवघ्या देशावर शोककळा पसरली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह अनेक गणमान्य व्यक्तींनी नारळीकरांच्या निधनावर शोक व्यक्त केलाय. या सर्वांनी नारळीकरांच्या निधनामुळे देशाच्या वैज्ञानिक नभांगणातील एक तेजस्वी तारा निखळल्याची भावना व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या शोकसंदेशात म्हणाले, ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ आणि विज्ञान लेखक महाराष्ट्र भूषण जयंत नारळीकर यांच्या निधनाचं वृत्त अतिशय दुःखद आहे. वैज्ञानिक विषयात साहित्य निर्मिती करून विज्ञानाचा प्रसार करण्याची त्यांची अत्यंत मोलाची भूमिका राहिली. त्यासाठी जागतिक पातळीवर त्यांना पुरस्कारांनी गौरवण्यात आलं. खगोलभौतिक क्षेत्रात त्यांनी अनेक दशकं संशोधन केलं. खगोलशास्त्रासारखा किचकट विषय अतिशय सोप्या शब्दात त्यांनी सामान्य वाचकांना समजावून सांगितला.
वृत्तपत्रीय लेखनासोबतच मोठी ग्रंथसंपदा त्यांनी निर्माण केली. मराठीतून त्यांचे लिखाण ही महाराष्ट्रीयन वाचक आणि जिज्ञासूंसाठी एक मोठी पर्वणीच होती. पद्मभूषण, पद्मविभूषण पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलं होतं. अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांवरही त्यांनी काम केलं. एक महान शास्त्रज्ञ आणि तितकाच मोठा लेखक आपण गमावला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय. आम्ही सारे त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत, असं ते म्हणाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जयंत नारळीकर यांच्या निधनानंतर तीव्र शोक व्यक्त केलाय. त्यांनी देशाच्या वैज्ञानिक नभांगणातील एक तेजस्वी तारा निखळलाय अशी भावूक भावना व्यक्त केली आहे. ते आपल्या शोक संदेशात म्हणाले, जागतिक कीर्तीचे ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉक्टर जयंत नारळीकर यांनी ज्ञानविज्ञानाच्या क्षेत्रात देशाला नव्या उंचीवर नेलं. विज्ञानाची सूत्र, विज्ञानवादी विचार, वैज्ञानिक दृष्टिकोन नव्या पिढीमध्ये रुजवण्यासाठी जीवनभर कार्य केलं. विज्ञानाची रहस्य सहज सोप्या भाषेत मुलांना समजावून सांगितली. त्यांच्या निधनानं ज्ञानविज्ञानाच्या प्रसारासाठी वाहून घेतलेला देशाच्या वैज्ञानिक नभांगणातील तेजस्वी तारा निखळला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राज्यात राजकीय आरोप प्रत्यारोपांना नवा रंग मिळालाय. ओबीसी आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी थेट सरकारवर आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली आहे. जातीयवादी लोकांना पुन्हा पदं देऊन अजित पवार मोठी चूक करतायत असा थेट आरोप मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी केलाय. छगन भुजबळ यांना पुन्हा मंत्रिपद देण्यात आल्यानंतर त्यांनी स्पष्ट शब्दात आपली नाराजी व्यक्त केली. मनोज जरांगे पुढे बोलताना म्हणाले की छगन भुजबळ यांना सध्या मंत्रिपदाचा आनंद वाटत असेल, पण लवकरच त्यावर विरजण पडेल. त्यांना ही संधी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीपुरती दिली आहे. छगन भुजबळ यांनी शपथ घेतली की नाही याचा आम्हाला काही फरक पडत नाही. हे त्यांचा पक्ष आणि अंतर्गत राजकारण आहे. मनोज जरांगे पुढे म्हणाले की अजित पवार यांच्या पक्षाचे जे आमदार आहेत त्यांच्या मतदारसंघातील मराठा मुलांना या आरक्षणामुळे नोकरी लागणार आहे, शिक्षण मिळणार आहे. नेमक्या त्याच सुविधा मिळू नयेत यासाठी भुजबळ नेहमी विरोध करतात. जातीयवादी लोक पोसायचा प्रकार नेमका काय आहे? त्यांना मोठ्या परिणामांना आता सामोरं जावं लागणार आहे. भुजबळांना मंत्रिपद दिलं म्हणून आम्ही म्हणत नाही. जातीयवादी लोक पोसण्याचं काम केवळ अजित पवार करतायत. मनोज जरांगे म्हणाले की ही सर्व नाटकं देवेंद्र फडणवीस यांची आहेत. छगन भुजबळांना मंत्रिपद द्या असं त्यांनीच सांगितलं असेल. ओबीसी मतदानासाठी ही शाळा असू शकते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सर्व मंत्र्यांना OSD दिले आहेत. याचे काहीच चालत नाही. मराठा नेते संपवण्याचा विडा देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. हे सर्व आमदारांना कळायला हवं. बीडमधील गुन्हेगारीच्या वाढत्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी थेट उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. बीडमध्ये आजही मारहाणीचे दुर्दैवी प्रकार घडत आहेत. त्यामुळे अजित पवारांचा वचक तिथे कमी पडल्याचे दिसत आहे, असे ते म्हणालेत. यावेळी त्यांनी ऑपरेशन सिंदूरनंतर देशभरात काढण्यात येणाऱ्या तिरंगा यात्रेवरही निशाणा साधला. बीडमध्ये नुकताच एका तरुणाला मारहाण करतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवरून बीडमधील गुन्हेगारी मुद्दा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे. ते मंगळवारी सकाळी येथे पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले, ईडीचा वापर आतापर्यंत राजकीय हेतूनेच झाला आहे. ज्यांच्यावर आरोप करण्यात आले ते 99% खोटे निघाले. केवळ एखाद्याला अडचणीत आणण्यासाठीच ईडीचा एक प्रभावी शस्त्र म्हणून वापर झाला. चुकीच्या गोष्टीविरोधात विरोधी पक्षांनी रस्त्यावर उतरण्याची गरज आहे. ते पुढे म्हणाले, बीडमध्ये आजही मारहाण करण्याचे गंभीर प्रकार घडत आहेत. तिथे पोलीस प्रशासनाचा वचक बऱ्यापैकी बसला आहे, पण पालकमंत्री अजित पवार यांचा वचक कमी पडत आहे. तिन्ही सैन्य दलामुळे देश सुरक्षित आहे. त्यामुळे तिरंगा रॅली काढून कुणी राजकीय स्टंट करत असेल तर त्यातून काय साध्य होईल हे माहिती नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येण्याची केवळ चर्चा आहे, त्यात कोणतेही तथ्य नाही.